आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शतंगी वेम शरदो वयं श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुभद्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. आयुर्विश्वायुर्विश्वं विश्वमायुर श्रीमही प्रजान्त्वष्ट रधी. निधे प्रजान्त्वष्ट रधी निधे यस्मे शतञ्जीवेम शरदो वयन्ते. कशाले वैदिक झाला राजे हो. वेद विद्येले हिनत्व कायले आणता भाऊ. डोसक्याले गुंडाळलेल्या शालीचा तरी मान राखाना राजे हो. मंत्र बोलताना चुकला का नाही मग ती चूक सुधारायला पाहिजे ना लेकरा. पोटाची आणि उपजीविकेची विद्या आहे काही मोक्षदात्री विद्या आहे ना. भोळ्या भाविकाले सोंग घेऊन कायले फसवता राजे हो. बुवा स्वतःला पंडित समजते का? बापूजी थांबा बुवाले. विद्वानांचा अपमान झाला तर पाप उलटा आपल्याला लागेल. कायले इग्नांता महाराज, आमच्या लई चुका काढल्या, हरकत नाही ना. आम्ही कमी बुद्धीचेच माणसं. विद्वान ब्राह्मणांच्याही चुका काढता तुम्ही. पण बाबूजी, नाही नाही, तुम्हीच म्हणलं होतं ना का गजाननच्या इच्छेसाठी पूजा करायला लागते. करून राहिलो ना. तुम्ही यज्ञ काहिले आणता महाराज. क्षमा करा यजमान. या विद्वान महाज्ञानी सत्पुरुषाले काही बोलू नका. हे पुण्यात्मा महापुरुषा, आपण निश्चितच विद्वान आहात. चारी वेद यांना मुखोद्गत असल्याशिवाय हे मधल्यारूच्या अस्खलित म्हणणार नाहीत. आमचे भाग्य थोर. म्हणून अशा जीवनमुक्त सिद्ध योगीचं आम्हाला दर्शन घडलं. आम्ही चुकलो, क्षमस्व. शरण आलो, अभय द्या. क्षमस्व. शुभम भवतु. गण गण गणात भूते. शतंगी वेम शरदो वयं दे वयं दे. रानात हाकारे घालतेत
आणि शिकारी जनावर आले घेरते तसे घेरून राहिले तुम्ही तर मले. आम्ही शिकारी नाही ना, तू कायले स्वतःला जनावर समजते. तुम्ही 4 जण मिळून माया मुसक्या बांधायले बघता का? लय झालं ना. लय झालंय खरं आहे ना माय. त्या व्यंकोबानं येऊन आपल्या अंगणामध्ये धिंगाणा घातला, मला अटक करवली आणि मा बाय जाऊ दे. चिखलात दगड फेकला तर चिखल अंगावरच येते ना, आणि दुर्गंध बी येते का नाही. आणि हिले कधी समजन. तुम्हाला नाही ना समजून राहिलं. या चेटकिनीने लिंबू फिरवलं आणि तुम्ही माकडावानी डोंगराले धडका मारून राहिले. डोंगर कोण? तो व्यंकोबा. मातीच्या ढेकळा इतकी बी उंची नाही आहे त्याची. आणि आमच्या पाठीशी कैलाश पर्वतावर विराजमान शिवशंकर आहेत. साक्षात ब्रह्मस्वरूप महाराज आहेत. अहो ऐका ना, मी काय म्हणते, आपण आपापसातच कायले. आतापर्यंत मायच्या सर्व चुकांवर आपण पांघरूनच घालत होतो ना. बाप्पा पा कसा बोलून राहिला. जगदंब जगदंब. आई अंबाबाई बी सत्याच्याच पाठीशी राहते ना माय. क्षमा कर, पण आजपासून व्यंकोबाशी आपला संबंध संपला. आपल्या गोठ्यातून वासरू चोरून येते बळी द्यायला, म्हातारा नवरा गळ्यात बांधते नर्मदेच्या, आणि पैशासाठी तू हो बी म्हणते. तुले अर्ध सत्य मालूम आहे लेकरा. तुझा गैरसमज आहे तो. तू बोल रामचंद्र, तिच्याकडे कायले लक्ष देते, तर लक्ष कर तिच्याकडे. लई लांब जीप सुटून राहिली तुमची. तू बी आपली जीभ आवर. जसं मला तुझा अपमान सहन होत नाही ना माय, तसा नानाचा बी अपमान सहन होत नाही. ही लय बोलते नानांले. लय झालं. सारे वाद कटकटी बंद आता. लगीत गोष्टीचा छडा लावायचा आहे ना मला. आणि सर्वात आधी तर सज्जन भवानी काकाजीची माफी मागायला त्याच्या घरी जायचं. कायले भेटायला जातो त्यांले. काय केलं त्यांनी आपल्यासाठी. अजाबात जायचं नाही. आता तू या चिडण्यानं ओरडण्यानं काही फरक पडत नाही ना मला. तुलाच विचारलं ना म्या, का मला रुद्राक्षाची माळ काऊन दिसते. सांग ना मग, का काऊन दिसते मला रुद्राक्षाची माळ. अनेक प्रश्नाची उत्तरं तुझ्या चमकण्यामध्ये आणि कासावीस नजरेमध्येच राहते ना. पण मला हे समजावंच लागेल का हे रुद्राक्ष माळ प्रकरण हाय काय. गण गण गणात बोते. आम्हाला काही सांगा नको. मग कोणाला सांगा. धरता कायले. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. कोणाला सांगता नियम. सावकार. कोणाला सांगता नियम. देवळाच्या पायरीवर तर बसलेले भिकारी दिसून राहिलो का आम्ही. पाहिले ना का कधी आम्हाला. आमचे स्वतःचे नियम राहतेत. ते कंपनी सरकारले मालूम आहे का. तुम्ही या गावातले, तुम्हाला ठाव नाही का. नियम नियम राजाले नियम सांगता काय तुम्ही. तू म्हणती कायले बोलते का. मीठ खातो आम्ही कंपनी सरकारचं. आपण साखर तर इथे येऊन खाल्ली ना. सरबत कशी पिले रातकनी. हाव ना. आणि थैली पण घेतली ना. मग थैली घेता वर डोरे धावता. थैली घेता, पैशासाठी तगादा लावता, आणि वरता आम्हालाच नियम सांगता. काय बोलायचं ते तर ठरवा पहिले. आता मले चीड आणा नको. कोणाला सांगता चिडाना नको. कापसे आहे ना तू. कापूस कायले आगी संकट खेळते. जळून जाशील ना भस्कन.
महाराज 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 मायावर तर कृपा कराजी मला सोडवा या जंजाळातून. कोणी तुझ्यावर तर सक्ती केली होती का कोणी मोह माया वासनेत बांधून ठेवलं होतं तुले? ईशाची बीज पेरली तर अमृताची फळं कुठून लागतील लेकरा? चुकलो जी महाराज, माईवाली बुद्धी भ्रष्ट झाली होती जी. तर मग केलेल्या चुकांची शिक्षा भोगा लागते ना लेकरा. जगतानी भान नसतं तुम्हाले. संत सत्पुरुष कानी कपाळी ओरडते तवा तुम्हाला समजत नाही ना. का म्हणाले रामदास स्वामी? मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. मना दुष्ट वासना ठेवू नको, पाप बुद्धी वागू नको, नीती धर्माचं आचरण सोडू नको. पण तुम्हाला ही शिकवण पचत नाही ना लेकरा. आयुष्यभर विषय वासनेच्या चिखलात रुतला आणि म्हणते की मला यातनं बाहेर काढा म्हणून. घे आणि कच्चा खा. काही प्रकाश पडला तर पडन. गण गण गणात भूते. बाप्पा, आजवर तर महाराजांले एवढे चिडलेलं मी पाहिलं नाही कधी. का झालं तुला हसायले? आता माय माऊली आहे ना ती महाराज म्हणजे, त्यांचा हक्कच आहे. खरे बोलले ना ते. म्या पाहिलाय ना महाराजाले समारंभ दिखावे जमतच नाही ना. त्या बंकशेठच्या वाड्यात पाद्य पूजेच्या वेळेस ते वस्त्र दागिने सगळं फेकून दिलं होतं महाराजानं. महाराज महाराज महाराज. हो निळकंठजी, तुम्हाला काय दिलं महाराजाने? दगड दिला म्हणे कच्चा खा. हा पा. बाप्पा, भाग्यवान बा तुम्ही. खा खा. कृपा होईन तुमच्यावर महाराजांची. खा खा. कारलं तर गोड आहे. गोड आहे कारलं. शंभू महादेव. शुभम भवतु. बस बस लेकरा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. का पाती लेकरा? मला समजतच नाही ना. कधी आकाश दिसते, कधी समुद्र दिसते. पाच वाटते ना. आताच भेटलो तू ना आपण. मन भरतच नाही ना. पण तुम्ही निघून कायला गेला? कोठी निघून गेलो म्या? छोटी माली तू सांगत होता का नाही? का छातीली कान लाव, गण गण गणात बोते ऐकू येते असं म्हणला ना तू. महाराज,
गजाननाची आहे तशीच अवस्था माही पण आहे ना. मी आता गावात आणि मनात हृदयात असून सुद्धा प्रत्यक्ष दर्शनासाठी कासावीस होऊन फिरत राहतो ना. तुमचे बी काही श्वासच नाही घेत आहेत जीवाले. आपण एकच हाव ना, जीवाशिवाचं नातं आहे ना आपलं. मला ना तुमच्या जवळच राहू द्या आणि तुमचा हात असाच माझ्या डोक्यावर राहू द्या. लहानपणापासून असंच करते आणि मी आपण. त्या दिव्य चरणाले सोडावसं नाही वाटत ना. जग इसरायले होते महाराज. महाराज तुमचा हात डोक्यावरती आहे म्हणून. असं कायले बोलते लेकरा. बसा बसा. उत्पत्ती स्थिती लय नियम राहते जगदीश्वराचे. तू मन समजत ना आम्हाले. कापूस तेलात बुडून स्वतः जळून प्रकाश देत का नाही. झाडाच पानं फळ देते फुलं देते निस्वार्थ जगते का नाही. चुली स्वतःले झोकून जाण्यानी सुगरास अन्न देते का नाही. कापूस झाड स्वतःची वेदना सांगतेत का. आपण आनंद द्यायले सेवा करायला जन्माले आलो अशी धारणा राहते की नाही. तसं जगावं ना लेकरांनो. आणि तुझं कौतुक आहे कारण तू तसं जगते. तुम्ही करून घेता जी माऊली. आमच्या आज्ञेनं तू गजाननाला शेगावात आणलं का नाही. कसं आहे ना, विधी लिखित टाळता येत नाही लेकरांनो. आत्म्याचं नातं तुटते का नाही ना. आता तुले आंग्ल देशी जायला लागते आणि त्याआधी चिंतामुक्त होशील लेकरा. गजानना आता मी तर तुम्हाला सोडतच नाही ना, धरूनच ठेवतो. चाल मग माया संगती. व्यंकट नंदलाल लेकरू माया संगत राहते. जी. बंड्या बाळ्या यमुना वाट पाहून राहिले ना. मला खेळायचं आहे. बंकट गुळाचं जेवण द्यायला लागते लेकरायले. जी आज्ञा जी. गजानना चाल. नंदलाल भाऊ डोळ्यात अश्रू. आनंदाचे आहेत. अनेक लोक जन्माले येतात जातात पण ते पहा माया गजाननासारखा पुण्यात्मा एखादाच ज्याचा हात देव आपल्या हातात घेऊन मोक्षाकडे घेऊन जाते. धन्य झालो जी. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आता बोलण्यात काही तथ्य असन तर समजल ना माणसाले. असं कसं धराल आणि कायले धराल. आणि पुरावा नाही ना. आणि तुम्ही इथं म्हणता विरोबा बोलन. तर विरोबा कायले बोलन. तो तुमचा माणूस आहे का आमचा. चोप चोप चोप. मला थैली द्या मग संपलं. या आणि नियमाप्रमाणे वागा. पण लक्षात ठेवा सावकार, हा पांड्या तर सुटला पण तुमची मान अजून अडकून आहे. आता कोतवाल नारायण आसराजी तुमच्यावर तर नाराज आहे. त्याला आधी खुश करा. तुम्हाला एक कल्पना नाही, कोतवाल चिडले तर तुम्हाला तुरुंगातच बसा लागते. विचार करा.
सुनबाई हात चालव भरभर. बुवाले जणू ब्रह्मज्ञानच भेटला आहे. ब्रह्मज्ञानीच आहेत महाराज. सत्पुरुष अवलिया आहेत. ब्राह्मणाले पण रागवून दिलं. झालं का पुऱ्या? झाल्या, पण बाकीचं तर होऊ द्या ना. मग श्रीखंड तर झालंच असं ना. तयारच आहे ना. हा चला घ्या पटापट डबे भरा. 6-7 जणांचं जेवण भरा लागते ना. घ्या भरा डबे. कायचे डबे भरा? कायले धानली करता? पहिले नैवेद्य राहते मग प्रसाद भेटते का नाही? मले माय लेकराले चांदीच्या पाटावर बसून चांदीच्या ताटात जेव घालायचा आहे. आणि कायचे डबे भरा? अगं तू लेकरू देवासोबतच आहे ना. काय? देव म्हणजे महाराज गजानन आणि छोट्या पोट्ट्यांसोबत माळावरत आहेत ना. घ्या घ्या तिथेच जेवतील समदे आणि तेथेच नैवेद्य पण दाखवू ना. महालेकरू माळावर जेवणार आणि ते उघड्या नागड्या पोट्ट्यांसोबत. मनाला येईल ते बोलते सुनबाई. जरा विचार करून बोलावं ना. ती पण लेकरच आहेत ना महाराजांची. लई आवडतेत महाराजांना ते. आणि असं कोणाच्या दिसण्यावर गरीबीवर कायले बोलायचं. लय छान लेकरं आहेत ना ती. खूप गोड आहेत. चला घ्या डबे भरा घ्या. चला ना उशीर होऊन राहिला ना. चला. एक एक तापच आहे माझ्या डोसक्याले. आपण नंद्या हा ग एवढी साजरी पूजा झाली कुळाचार झाला तर माणसाला आनंद व्हायला पाहिजे ना. आनंद लय झाला काकाजी. मग आपल्या वावरातल्या शंभू महादेवाचं दर्शन झालं तरी स्वर्गीय आनंद होते. हो ना. आणि अशी पूजा काकाजी तुम्हाला सांगतो रुद्र डोळ्यासमोर आला असं वाटलं. दर्शन दिलं. नंद्या काकाजी महाराज पूजेले असणं हा साधा योग नाही ना. सत्पुरुषाचे आशीर्वाद त्यांचा सहवास मन भरून आलं जी. खरंच आहे तो अभि. तुझ्या काकूवर बंकटवर लय कृपा आहे महाराजाची. कारण साक्षात शिव आपल्या वावरात आहे ना. काकाजी गजाननवर तर लय माया आहे महाराजांची. त्याच्या संग बोलतेत पण. आता पण म्हणाले आम्ही गजाननाले आमच्या संगती घेऊन जातो. मी का म्हणतो काकाजी अवलिया सिद्ध पुरुष आहेत महाराज. वराडात भक्त आहेत महाराजांचे. अनेक आईले प्रचिती आली. मले पण आली. महाराजांचे आशीर्वाद आहेत ना. भरून पावलोजी कृपा आहे त्यांची. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. अन्न कायले तिष्ठत ठेवता. पानं घेतली चाला ना जेवायले. कपालखी मेना मागव तुमच्यासाठी. काय गाय पोट्टे तू तर लई शेफारली. ताटात चटणी लोणचं घ्यायचं पाणी घ्यायचं ते सोडून इथं काय करून राहिली तू बैठकीत. चला जेवायले. मला एकटीले पाडलं या निपुत्रिकेनं. काऊन नाही येऊन राहिले गिळायले सांगान का. चला गिळायले. कसं आहे ना मा तू आम्हाला शिव्या देते. बाई असून स्वतःच्या सुनेले निपुत्रिक म्हणते. तुला हे समज कसं जमते ना मला हेच समजत नाही. मला तर समजूनच घेत नाही ना कोणी. मग तू मोठ्या मनानं समजून घे ना. प्रश्नाचं उत्तर दे तर आम्ही जेवायला येतो. जोवर तू प्रश्नाचं उत्तर देणार नाही आम्ही अन्नाचा एक घास बी खाणार नाही.
मर्यादा इसरून राहिला तू रामचंद्रा. मायाव मी तुई. म्हणूनच हात जोडून सगळ्यांनी विचारून आलो तुले, भवानी काकाजीच्या रुद्राक्ष माळेचं गुपित काय आहे? आजी, आमच्या वावरातल्या घरात शिवशंकराची रुद्राक्षाची माळ चोरीला गेली जी. तुमच्याच घरातनं चोरीला गेली म्हणे. मग तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही चोरली का ती माळ? हार आपला होता आमच्यावर तर. हात जोडतो वहिनी, ती रुद्राक्षाची माळ मला वापस द्या. रुद्राक्षाची माळ भवानी काकाजीचीच होती, तरी बी त्याचा आपल्या घरी येऊन अपमान झाला. त्या माळेचं गुपित काय आहे माय? सावकार माणसांची मोठी कामं राहते. माना मुरगळायले तुया भवानी काकाजीले आम्हीच भेटलो. माझ्या सज्जन नवऱ्याले ते येऊन काय बाई बोलून जातील, या कायले ऐकून घेऊ. भवानी काकाजी आणि नानांना काही बाई बोलले नाही जी. तुले काय मालूम फुटके? पण मला मालूम आहे ना. मग मनातच ठेवा, ते काही विशेष नाही. चला जेवायले चला. तुला तुझ्या स्वार्थापुढं आणि अहंकारापुढं कुणाचंच काही महत्व वाटत नाही, हेच तर दुर्दैव आहे ना. आता बस करता का? एक पाप लपवाले जाशील तर 10 पाप उघडे पडतील ना बाई. रामचंद्र, भवानी शेठजींची त्यांच्या पुराण पुरुषाले घालायची पुरातन आणि मौल्यवान रुद्राक्षाची माळ काही वर्षापूर्वी आपल्या घरात चोरीली गेली. शेठजीने ती माळ मला सोतरून आणायला दिली होती. मी दुरुस्त करून आणली आणि घरातनं चोरीली गेली. आता ती माळ कोणी चोरली हे खुलासा सखत सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही. चोर इथंच आहे, डोळ्यासमोर. आता मलेच खाऊ घालशील का चोता पण खाशील? लेकरांनो जेवा, खा खा. भाग्यवान आहेत लेकर, देवासंग खेळतेत, फिरतेत, जेवण भरवतेत. आज कृष्ण सुदामा सोबत जेवला राजे हो. मालते मालते, आता देवदेव करून राहशील का? आधी लेकराकडे लक्ष दे ना. तू कायले आला बे? मला कायले तुम्हाला भेटायला? नमस्कार कोतवालजी. नमस्कार वहिनी. कसं आहे नारायण आसराजी? तुमची आमची जुनी ओळख, त्यात तुमच्या लेकराईली बरं नाही म्हणले विचारपूस करा लागते, रीतभात राहते ना.
तुम्हाला रीतभात पाळायला कोण सांगितलं? सांगा कशाला लागते बाप्पा? हा, माणुसकी राहते ना. बरी आहेत का तुमची लेकरं? ज्वर उतरला? वहिनी नमस्कार. आज जा. सावकार आले ना, त्याला गुळ पाणी विचारायला ना ग. आज जा ना माहिताड. माणूस की हावजे लेकरा बाळांचा बळी देणारे तुम्ही. माणुसकी शब्द तुमच्या थोबाडातून शिवीसारखा वाटतो ना. आला निघा. मुख्या जनावराले बळी देण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे तुमच्यावरत. तुमच्या नावानं पुकारा होऊ शकते. कसं आहे? निघा. तुम्हाला मायादारात पाहिलं ना, तो लोक म्हणतील भ्रष्टाचार केला कोतवालानं. पैसा घेऊन व्यंकोबाले सोडला. आमची प्रतिमा स्वच्छ आहे, ती तशीच राहू दे ना. निघा. खानदानी सावकाराले डिवचलं तू कोतवाल. आमचा जन्म श्रीमंतीत झाला ना, आणि तू या अवकात नसताना तुले चांगले दिवस आले. आता आम्हाला अपमान त्रास सहन करावाच लागन. पण स्फोट झाला तर शेंगदाणे एवढे तुकडे पडतेन. काळजी घ्यायला करायची आणि सवतायची. आजचा दिस लक्षात राहील. तुम्ही पण लक्षात ठेवा. हे पांड्या. भाऊजी. चाल. तुम्हाला सांगतो काकाजी, असा आनंदात गेला माया गजानन महाराजांसोबत. जाणारच. महाराजांसोबत 4-4 लहान लहान पोट्टे राहते. आणि आमच्या बंकटले मोठा उत्साह जेवणात घेऊन गेला ना तो. गजाननच्या चेहऱ्यावर तर लय आनंद राहते काकाजी. महाराजांची कृपाच म्हणा. बर काकाजी, आम्हाला आज म्हणजे थोड्या वेळात निघा लागन. पण माझ्या लेकराले पण घेऊन जाण का? बापा आता स्वतःच्या घरी जाणार नाही का तो? जाच लागतं ना वहिनीजी. कसं आहे, कंपनी सरकारचा आदेशच आहे ना. मले विलायतले जा लागन. 15 दिवसात मुंबईला पोचून बोटीने जा लागन. आता 2-3 वर्ष मी परत येत नाही. समजी सोया लावा लागते ना. खरंय लेकरा. असं कसं खरं आहे? का झालं? का बोलून राहिले? आजच निघतो म्हणते भाऊजी, आणि माझ्या लेकराले पण घेऊन चालले. बाप्पा. मग विलायतीला जातो म्हणते. मला माफ करा जी, पण माझं मन समजून घ्या. दया करा, पण माझ्या लेकराले माझ्यापासून दूर नका नेऊ. सुनबाई. पाया पडते जी, पण भाऊजी तुम्ही एक काय 10 वर्ष नका येऊ. मी सांभाळते गजानन आले. त्याचं लग्न पण लावून देते, सून पण आणते. पण माझ्या जगण्याचा आधार आहे गजानन. पाया पडते जी. सुनबाई, आवर ना सुताले. आता मला सांग, त्याचे नाना नानी दादाजी वाट पाहत नसेल का? हाव ना. आणि समद्यांचाच जीव अडकलाय गजाननात. कावेरी, शांत हो. वहिनीजी, आज निघू द्या. हो, पण गजाननले घरी आणा जा लागते ना. चल ना. काकाजी, मी येतो. आलो बाबूजी. हे काय पद्धत झाली का? जो येते तो मलाच दुःख देते. रिकाम्या हाताने कसं पाठवले करायले? आज तर घरी पण जेवला नाही. मोठ्या मेहनतीने श्रीखंड केलं म्या. आता बडनेरेला जाईल तर खाऊ नको द्यायले का त्याले? रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू लय आवडते त्याले. श्रीखंड पण आवडते, चिवडा पण आवडते.
कसं करू? येड पण उरला नाही, कोणी समजून पण घेत नाही मला. काय करू? सुनबाई, नाना आम्ही येतो भवानी काकाला भेटू. हो या फुटकीले कायले घेऊन जातो? मोठी साजरी आहे का तुझी बायको? आता काय जोडा मिरवत जाणार? देवा ब्राह्मणा समक्ष अग्नीले साक्षी ठेवून धर्मपत्नी म्हणून स्वीकार केलाय ना मीच. मोठी लढाई जिंकली का नाही? यांनी पुत्रिक बायकोले मिरवत न्यायले मोठा रुबाब वाटून राहिला का तुले? कशी बोलते पाय. हे नाकटे, पाया कायले पडते बायकोच्या बैला? कारण जन्मदात्या मायले अजून वाईट शब्दात बोलणं जमतच नाही ना मला. तुझ्याकडे जेवढं दुर्लक्ष करावं तेवढी तू अंगावरच येते ना. स्वातंत्र्य संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या तुकाराम सुभेदाराची तू लेख आहे. निधन याचं तरी भान ठेवलं माय. गण 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 आता बोलते माफ करायची महाराज. तुझ्या बापाले कधी व्यवहार जमला नाही, तुले पण समजणार नाही. तुझ्या नानांनी त्या अगरवालांच्या वाड्यावर आयुष्यभर टाचा घासल्या. काय भेटलं त्या इनले आणि तुले काय भेटल? क्षमा. भवानी काकाजीनं क्षमा केली ना तेच खूप आहे माझ्यासाठी. क्षमा मागायचीच असेल ना तर व्यंकोबा सावकाराची जाऊन मागा आणि म्हणा कर्ज माफ करा. रामचंद्र, अरे तू जा ना बाबा, काय लईच्या नादी लागते. तिचा डोसका ठिकाणावरता आहे का? तुमचं आहे का ठिकाणावरत? हिशेब समजते का? मला समजते ना. आणि त्यासाठी भवानी काका सारख्या सज्जन प्रतिष्ठिताचा हात लागते डोसक्यावरत. मग तू एकटाच जा ना. हे फुटके चलात बाय. हे सांगते तसं करन म्या. तू कायले घाबरते? तुला चलाच लागते ना माझ्या संग. राम माय तुला इथलं तर समजतच असेल ना. काही फुटकी होती म्हणून हा फुटका तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे. पुण्याई आहे या माऊलीची. जे तुला करून दाखवणं जमलं नसतं ना ते करून दाखवला येईन. एक काम कर, तुला मला बी फुटक्या दगड्या भिकाऱ्या असंच बोलत जाय ना. रामाचं नाव घेऊन शिव्या देते आणि डोसक्यावरचं पाप कायले वाढून घेते. चले फुटके, फुटक्या संग. भावाजी महाराज, आम्हाला लय लय मजा आली ना आज. गजानन लय छान आहे. याला शेगावतच राहिलं सांगा ना. बाप्पा त्याचं गाव तर बडनेर आहे ना. हाव ना, तुम्ही चला बडनेर आले समधी. भावाजी महाराज आले सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. मी आता माझ्या शंभू महादेवाजवळच राहतो ना. म्हणजे महाराजांच्या? तुम्ही समधी माहीत लेकर आहात ना.
तुमच्या बिगर कसं करमणार मले? इथे दांडू मस्त खेळतात ना बाबाजी महाराज. आणि गोष्टी तर लई छान सांगते ना महाराज. तुम्ही म्हणाला होता ना महाराज, प्रत्येक नावाले अर्थ राहते. हो, मग गजानन नाव कसं पडलं ते सांगा ना. सांगा ना बाबाजी महाराज, सांगा ना. सांगतो ना लेकरांनो, कल्ला कायले करता? गजानन म्हणजे गणपती. बुद्धीचा देवता आहे गणपती. गज म्हणजे हत्ती हो, आणि आनंद म्हणजे मुख. म्हणजे गजानन. हा, हत्तीच्या मुखाच्या तुलनेत यायचे डोळे बारीक राहते का नाही? काहून? हत्तीची मोठी सूक्ष्म दृष्टी राहते. लांबचं निरखून पाहिले डोळे बारीक करा लागते का नाही? आणि सूक्ष्म दृष्टी हे ज्ञानाचं प्रतीक राहते आणि विशाल मस्तक हे बुद्धीचं प्रतीक राहते. हाऊजी. मोठे कान राहते ना सुपा एवढे हत्तीचे, कारण गणपतीले समद्यांची स्पंदन समजते. म्हणजे समद्यांच्या आतली ज्ञानस्थिती, प्रकृती, मनातला भाव तो ऐकू शकते, पाहू शकते असा गजानन. महाराज, हे समदे गुण तुमच्यात बी आहेत ना. आम्ही कुठे बी राहू, तुमची दृष्टी असतेच आमच्यावर. आणि आमच्या मनातलं पण ओळखता. शंभू महादेवा, मला एक विचारायचं आहे जी. विचारणं लेकरा. मला माहिती आहे तुम्हाला मी लय लय आवडतो. लाडकं लेकरू आहे ना तुम्हा. आणि मायवालं नाव मोठं साजर सुंदर अर्थपूर्ण आहे ना तुझं नाव. मला लय आवडते ना. शंभू महादेवा, माया आठवून सदैव राहिले. तुम्ही माय नाव घ्या ना. बेटा गजानन. बाबूजी, शंभू महादेव मला काय म्हणते, तू आणि मी एकच हाव, तर मग नाव बी एकच असायला पाहिजे ना. गण गण गणात भूते. आता पा, मी तुम्हाला शंभू महादेव म्हणतो, कोणी महाराज म्हणते, कोणी बुवा बाबाजी अवलिया म्हणते. माई प्रार्थना कबूल करा शंभू महादेवा. समजे तुम्हाला एकाच नावानं ओळखू दे ना, गजानन. माय नाव घेतलं की मला लय लय आनंद होईल. दया करा लेकरावरत. महाराज, लेकराची इच्छा मान्य करायची. गण गण गणात भूते. गजानन महाराज. ब्रह्मांड नायक गजानन महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्तवत्सल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. राजाधिराज योगीराज भक्तवत्सल शेगाव निवासी. सद्गुरु श्री गजानन महाराज की. सद्गुरु श्री गजानन महाराज की. सद्गुरु श्री गजानन महाराज की. मार्ग भक्तीचे, मोक्ष मुक्तीचे, संत गजानन शेगावीचे.
संत गजानन शेगावीचे संत गजानन